नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। कावळीचा प्रश्न पेटला, ग्रामपंचायतीसमोर आत्मदहनाचा धक्कादायक प्रयत्न, सरपंचाचे पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन, संतोष मुतडक यांच्यावर कारवाईची मागणी। कावळीसारख्या गंभीर प्रश्नावर संतोष मुतडक यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, राजूर ग्रामपंचायतीत तणावाचे वातावरण। कावळीचा प्रश्न अनेक निवेदने देऊनही प्रलंबित राहिल्याने संतप्त होऊन शिवसेना तालुका अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष मुतडक यांनी आज राजूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला। त्यानंतर ते थेट कार्यालयात जाऊन अंगावर डिझेल ओतून स्वतःला पेटून घेण्याचा प्रयत्न केला। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे। सरपंचांनी राजीनामा, सरपंचांनी राजीनामा, कोरोनाग्रस्तांना न्याय, कोरोनाग्रस्तांना न्याय, राजूरला पाणी, राजूरला पाणी। कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे, भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे। अरे भ्रष्टाचार करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे, भ्रष्टाचार करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे। नाही हो बाकीचे बाहेर चला, बाकीचे बाहेर निघा। या घटनेदरम्यान कार्यालयात सरपंच, सदस्य, अधिकारी तसेच 50 ते 60 नागरिक उपस्थित होते। प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला, मात्र जर आग लागली असती तर जीवितहानीचा धोका संभवला असता। कार्यालयात डिझेलचा तीव्र वास पसरल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले। घटनेनंतर ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी राजूर पोलीस ठाणे गाठले आणि माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला व कार्यालयाच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान घडवले असा आरोप करत मुतडक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। एक महिन्यापूर्वी जे कावीळच्या साथीचे थैमान राजूर गावामध्ये जे कावीळच्या साथीने लोक हैराण झालेले आहेत, या संदर्भात राजूर ग्रामपंचायत आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी यशस्वीरित्या जे काही उपाययोजना करायच्या त्या सर्व प्रकारे केलेल्या आहेत। आणि आज त्या संदर्भात आज संतोष मुतडक यांनी ग्रामपंचायतीवर जे आत्मदहन करण्याचा जो इशारा दिलेला होता त्या संदर्भात आम्ही वरिष्ठांना कळवलेलं होतं आणि वरिष्ठांनी आम्हाला असं सांगितलं की हे आंदोलन हे ग्रामपंचायतच्या बाहेरच्या आवारात होणार आहे आणि ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये याचा काही संबंध राहणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत चालू ठेवू शकता। त्यासाठी आम्ही सर्व सदस्य आणि काही ग्रामस्थ ग्रामपंचायत ऑफिसमध्ये येऊन बसलेलो होतो। या आत्मदहनाचं चालू आहे, घोषणाबाजी झाली, भाषणं झाली, याच्यानंतर त्यांनी आत्मदहनाचा हे करण्याचा प्रयत्न केला। पोलीस प्रशासनाने त्यांना तिथून वाचवण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर जे काही संतोष मुतडक आणि अविनाश बनसोडे, अक्षय देशमुख आणि एक अमजद शेख हे चारही व्यक्ती मध्ये येऊन, अमजद शेख याच्या खिशामध्ये दोन डिझेलच्या बाटल्या होत्या आणि संतोष मुतडक तिथे येऊन दारात आले। त्यांनी सगळं ऑफिसमध्ये बघितलं की सगळेजण इथं बसलेले आहेत आणि त्यांनी स्वतः त्या अमजद शेख आणि अक्षय देशमुखनी संतोष मुतडकांवर स्वतः डिझेल ओतून आणि त्यांनी स्वतः इकडे तिकडे ऑफिसमध्ये ते डिझेल एवढं प्रमाणात पूर्ण भिंतींवर फेकलं आणि काडी लावायचा प्रयत्न केला। याचा एक आदिवासी महिला सरपंच म्हणून आज मला जीवा मारण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे। त्या संदर्भात आज आम्ही पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद नोंदवण्यात आलो होतो, पण या पोलीस सरोदे साहेबांनी आमची अशी कुठलीही फिर्याद नोंदवून न घेता आम्हाला उडवाउडीचे उत्तर दिले। ज्या वेळेस हे आंदोलनकर्त्यांनी जेव्हा आत्मदहनाचं हे असतं ते ऑफिसच्या बाहेर असतं आणि जेव्हा हे
संतोष मुतडक आणि त्यांचे जे कार्यकर्ते जे लोक आहेत ते मध्ये येतात, ते ज्वलनशील पदार्थ ऑफिस मध्ये घेऊन येतात। ग्रामपंचायतच्या ऑफिसचं जे काही तिथं फर्निचर होतं, दप्तर होतं, ते ऑफिस पेटवण्याचा प्रयत्न करता, मला जेव्हा मारण्याचा प्रयत्न करता, याच्यातून काय अर्थ घ्यायचा? यांनी फक्त आणि फक्त माझ्या राजीनाम्यासाठी आज यांनी माझ्या जीवाशी खेळण्यात, जीव मारण्याचा मला प्रयत्न केलेला आहे आणि याचा हा गुन्हा नोंद झाल्याशिवाय मी इथून हलणार नाही। मात्र सायंकाळपर्यंत कोणताही गुन्हा नोंदवलेला नव्हता। सरपंचांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुरू केले असून जबाबदारांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे। राजुरी येथे जे आंदोलन संतोष मुतडक यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता, त्यांनी मी ग्रामपंचायत बरखास्त करत ग्रामपंचायत भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांनी जे आंदोलन आज इथं केलं होतं, त्या आंदोलनात त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। आत्मदहन करणे ही जी काही हे आहे ते ग्रामपंचायतच्या बाहेरील आवारात करायला पाहिजे होतं, पण त्यांनी आत्मदहन तिथं करण्याचा एक स्टंट केला आणि तो स्टंट झाल्यानंतर त्यांनी ऑफिसमध्ये त्यांचे 4-5 कार्यकर्ते त्यांच्या बरोबर येऊन त्यांनी इथे बघा, हे बघा कसं पेट्रोल पडलेलं आहे, इथं त्यांनी पेट्रोल डिझेल टाकलंय, इथं हे पूर्ण डिझेल उडालेलं आहे, इथं मध्ये पण एवढं डिझेल पडलेलं आहे, इथं सर्वजण सदस्य ह्या सगळ्या खुर्च्यांवर इथं सर्व ग्रामस्थ वगैरे बसलेले होते, इथं सदस्य बसलेले होते। हे डिझेल बघा इकडं तिकडं त्यांनी स्वतःच्या अंगावर ओतलं तर ओतलं, पण त्यांनी इस्तर फेकण्याचा प्रयत्न केला आणि मला जीवे मारण्याचा आज प्रयत्न केलेला आहे त्यांनी। तर हे बघा तुम्ही, ह्या खुर्च्या बघा, ह्या खुर्च्या, ह्या बॉटल, ह्या काड्यापेटी बघा, इथं काडीपेटी पण आहे। यांनी इथं म्हणजे ते स्वतः आत्मदहन करण्याचं हे फक्त स्टंट करून इथं मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी हे सगळं हे करत असताना इथपर्यंत डिझेल फेकलेलं आहे, इथपर्यंत त्यांचं डिझेल आलं, इथं टेबलवर आलं, अक्षरशः डोळ्याची इतकी आग होत होती माझ्यावाल्या। आणि त्यांनी ते डिझेल ओतल्यानंतर सुद्धा पोलीस प्रशासनाने कुठले दरवाजे लावून घेतले त्यांनी आणि पूर्ण अशी बॉटल त्यांनी हाताने अशी पूर्ण फिरवत होते। ते सगळेजण इथं इतके घाबरून गेलेले होते आणि स्वतः बचाव करण्यासाठी ह्या दरवाजाची कडी ते उघडण्याचा बाकीचे सदस्य प्रयत्न करत होते, पण त्यांनी स्वतः इकडं फेकलं। अक्षय देशमुखनी संतोष मुतडकच्या अंगावरती 2 बाटल्या डिझेल ओतलं आणि ते डिझेल इथं ज्वलनशील पदार्थ आणताना जर आत्मदहनचा इशारा देतो आंदोलन करता, तर पोलीस प्रशासनाने त्याचं आंदोलन बाहेर हे केले असताना त्यांनी आतमध्ये ज्वलनशील पदार्थ आणले कसे, याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार आहे। आज इथं एवढ्या लोकांच्या जीवेहानी झाली असती, इथं एवढे लोक, इथं पत्रकार बंधू होते, त्यांच्या अंगावर सुद्धा डिझेल पडलेलं आहे। इथं अनेक सदस्य असताना इतका गदारोळ झाला की जो तो ज्याचा त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता आणि यांची स्टंटबाजी एवढी होऊन सुद्धा त्यांनी इथं डिझेल जो आंदोलन करता संतोष मुतडक होता तो इथं बसला, तेवढ्या क्षणात जर एखाद्याने लायटर ओढलं असतं तर तुम्ही विचार करा काय परिस्थिती झाली असती। याला जबाबदार केवळ आणि केवळ पोलीस प्रशासन आहे। हे सगळं ठरून झालेलं आहे। आंदोलन करते जर आंदोलन बाहेर करताय आणि मध्ये येऊन जर मला जीवे मारण्याचा प्रयत्न करताय तर याच्यात नक्कीच हातखंड या सगळ्या लोकांचा आहे आणि यांनी मला इथं संतोष मुतडक यांनी एक आदिवासी सरपंच म्हणून जी माझी बदनामी केलेली आहे, कुठलेही ठोस पुरावे यांच्याकडे नसताना फक्त भ्रष्टाचार। मी आज प्रशासनाला ही मागणी करणार आहे, मी जे 2 वर्षांमध्ये जे विकास कामं केले त्याची सखोल चौकशी व्हावा आणि ती गावासमोर व्हावा। आपण याच्या आधी 2000 ते 2021 पर्यंत ज्यांनी ही ग्रामपंचायतीमध्ये जे पद भोगलेले आहे त्यांची पण भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी मी स्वतः उपोषणाला बसणार आहे। या प्रकरणामुळे राजूर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। कावेळीसारख्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेल्या या टोकाच्या कृतीची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। वृत्तसंकलन विभाग, सुराज्य मराठी, राजूर, अहिल्यानगर। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।